बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। गोराईतनं बातमी आहे। इथं कोळी बांधवांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। कोळी बांधवांचं इथं शिल्प आहे। गोराईमध्ये कोळी बांधवांचं एक बोटीचं शिल्प आहे आणि त्या शिल्पाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। या शिल्पाची दुरावस्था झाली असं कळतंय। बोटीच्या शिल्पाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे आणि म्हणून मनसेनं या ठिकाणी आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळतंय। महानगरपालिकेविरोधात हे आंदोलन छेडलं गेलं। कोळी बांधवांचं इथं शिल्प आहे आणि त्याची दुरावस्था झाली आणि म्हणून मनसेच्या मार्फत हे आंदोलन छेडलं गेलंय। आपण म्हणतो की मुंबई कोणाची, तर मुंबई कोळी बांधवांची। आणि कोळी बांधवांची जी अवस्था आहे, म्हणजे हा जो काय आपण स्टॅच्यू उभारलेला आहे, हा जो काय निधी आपल्याला दिला गेला, त्या निधीच्या माध्यमातून आपण पुतळा आणि या सगळ्याचं अनावरण, अतिशय चांगली संकल्पना होती, पण त्याची दुरावस्था आज कशा पद्धतीने झालेली आहे तुम्ही बघा। महानगरपालिकेचं म्हणणं आहे की आमच्याकडे फंड नाही याला याचं सुशोभीकरण करण्यासाठी किंवा या सगळ्या डागडुजी करण्यासाठी। जर का महानगरपालिकेचं जर का त्याच्याकडे फंड नसेल तर आमचं आता मध्यंतरी आमचे शाखाध्यक्ष सागर दळवी बोलले की आम्ही असं नसेल तर आम्ही आमच्या स्वखर्चाने हे करू। महानगरपालिकेला खरं म्हणजे लाज वाटली पाहिजे आणि राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे की आपण मुंबई म्हणतो कोळी बांधवायची, पण काय अवस्था आपण करून ठेवली आहे। जर का इथे दुसरं काही असतं तर एक विशिष्ट पक्ष इथे धावत आला असता, त्यांनी इथे सुशोभीकरण केलं असतं आणि विविध ठिकाणी आपल्या स्वतःचे पक्षाचे विविध प्रकारचे कलर आणि ते वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी वापरायचा पूर्ण प्रयत्न केला असता। आपल्यासोबत विजय वंजारा प्रतिनिधी उपस्थित आहेत। विजय, आपण पाहतोय की कोळी बांधवांचं हे शिल्प आहे आणि महानगरपालिकेकडनं त्याची निगा राखली जात नाही असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे? दुरावस्था नेमकी कशी झाली आहे? नक्की आपण पाहिलं तर मुंबईतील गोराई इथे उभारण्यात आलेल्या कोळी बांधवाचा वाहतूक बोटीच्या शिल्पाच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या संदर्भात स्थानिकांनी अनेक वेळा महानगरपालिकांच्या लक्षात आणून दिलं होतं की याची दुरुस्ती करा, पण त्यांना महानगरपालिकाचे अधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडून की महानगरपालिकांकडे फंड नसल्यामुळे आम्ही इथे दुरुस्ती करू शकत नाही आणि त्याचमुळे त्या कोळी बांधव दुखावले झाले होते। मात्र त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप मध्यस्थ सैनिकांनीही सुद्धा केलेला आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोराई इथे अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन केलेलं। गोराईतील या शिल्पाजवळ मुंबई महानगरपालिका या निषेध असो असा फलक लावण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या फलकात माशांचे हार घालण्यात आलेलं होतं। या हारमध्ये खेकडे, मांदेली, पापलेट, सुरमई आणि रावस अशा विविध प्रकारच्या माशांचा वापर करण्यात आलेला होता। महानगरपालिकेने लवकरात लवकर या शिल्पाची दुरुस्ती करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी विजय। आपण पाहतोय की आता मनसेनं आंदोलन छेडलेलं आहे, तेव्हा महापालिकेचं लक्ष इथे वेधलं जातंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे।